येत्या 16 जुलैला एमपीएससीने जी ऑनलाईन परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे त्याच्या विरोधात आपण नाशिकला एक आंदोलन करतोय. एमपीएससीच्या सर्व विद्यार्थ्यांना हे आमच्यातर्फे आवाहन आहे की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आंदोलनात नक्की सहभागी राहावं. एमपीएससीने ऑनलाईन परीक्षा घ्यावी हे योग्य की अयोग्य यापेक्षा काही इतर मुद्दे महत्वाचे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एमपीएससीचं स्वतःचं असं म्हणणं आहे की जर इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही आणि लाईट वगैरे गेली तर आम्ही त्यावेळेस तेवढा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देऊ. पण लाईट गेलेल्या 15-20 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असेल याचा विचार कोणीच तयार नाहीये का? इतके सारे शिफ्ट असतील. जीएस मध्ये नॉर्मलायझेशन करणं पूर्ण वेगळी प्रकारे. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये नॉर्मलायझेशन होऊ शकतं का? कारण प्रश्नांमध्ये फक्त आकडे जरी बदलले तरी सुद्धा मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न बदलून जातात. पण जीएस मध्ये प्रश्न कठीण आहे किंवा तो प्रश्न अवघड होता, पेपर सोपा होता, हे ठरवणार नक्की कोण आहे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला टॅकल करावा लागणार आहे. आज आपल्या भविष्यासाठी, येणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा ऑफलाईन आणणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ऑनलाईन परीक्षेमध्ये उद्या जर सर्व्हरमध्ये आपण नमूद केलेले उत्तर रजिस्टरच झाले नाहीत त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आज आपल्याकडे ओएमआर शीट आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या बेसिसवर कोर्टात सुद्धा जाऊ शकतो. अशा अनेक प्रश्न जेव्हा आपल्या मनात पडतायत आणि जेव्हा तुमच्याही मनात पडताय तर तुमच्या या लढ्याला आम्ही सर्वजण नाशिकमधले सर्व क्लास संचालक सपोर्ट करणार आहोत. त्यामुळे 16 जुलैला आपण सर्वजण 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे राहूयात आणि सरकारला एक निवेदन देऊन आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करूयात. तर मग भेटूयात 16 जुलैला सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे.